सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे। कलियुगात संसार सागर तरुण जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे। श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीता अर्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण क्रमशः जाणून घेत आहोत। आजचा श्लोक आहे 17। गुरोः पादोदकं यत्तु गयासौ सोक्षयो वटः तीर्थराजः प्रयागश्च गुरुमूर्ते नमो नमः। श्री गुरुचे चरण तीर्थ ते प्रत्यक्ष गया तीर्थ होय। गुरुच जणू गयेचा चिरंतन वटवृक्ष। सर्व तीर्थात प्रमुख जे प्रयाग तीर्थ ते गुरुच। अशा या महान गुरुमूर्तीला द्विवार नमस्कार असो। श्री गुरु चरण तीर्थाला वा गुरुस्मरणाने केलेल्या स्नानाला प्रयाग स्नानाचे महत्त्व प्राप्त होते। गुरु हीच गया, तीर्थराज श्री गुरु चरण होत। अक्षय वट ही श्री गुरुच। श्री गुरु ब्रह्मपद पावलेला, ब्रह्मरूप झालेला, म्हणून गुरु शाश्वत स्वरूपी। हा श्लोकही गुरुमूर्तीची महती गात आहे। गुरु किती महान आहे ते सांगत आहे। अशा महान मूर्तीला पुन्हा पुन्हा नमन करणे हीच साधकाची अमन होण्याची साधना। ज्याला नमन करायचे त्याची योग्यता साधकाला पटली तर तो नमनयोग होणार। म्हणून श्री शंकर या श्लोकात बाह्य जगातील तीर्थराजाचे उदाहरण घेऊन गुरु महात्म्य सांगत आहेत। भावयुक्त नमन झाले तरच त्याचा योगासाठी उपयोग। गुरुला व्यक्ती समजू नये। गुरु महान शक्ती मूर्त रूपाने साकारित होऊन प्रगट होते। म्हणून श्री गुरुमूर्तीला नमन केल्याने, नतमस्तक झाल्याने साधकात ती शक्ती उतरते। सद्गुरुनाथ महाराज की जय।